सार्थ भर्तृहरित्री शतक त्यातलं नीतिशतक आज श्लोक क्रमांक 16 पासून आपण सुरुवात करीत आहोत. हा भाग क्रमांक आहे 4. वाचा. अंभोजिनी वनविहार विलासमेव हंसस्य हन्ति पितरां कुपितो विधाता न त्वस्य दुग्धजलभेदविधौ प्रसिद्धां वेदग्धकीर्तिमपहर्तुमसौ समर्थः. भर्तृहरी सांगतायत, जर विधाता नाराज झाला तर कमलिनी वनात विहार करणाऱ्या हंसाच्या जोडीला तो रोखू शकतो, थांबवू शकतो. परंतु त्या हंसामध्ये जो निरक्षीर विवेक गुण आहे, म्हणजेच पाण्यापासून दुधाला अलग करण्याचा गुण आहे, त्याला थांबवता येत नाही. सद्गुण ही अशी कला आहे, तिला कोणीही नष्ट करू शकत नाही. वरील श्लोकात भर्तृहरी यांनी विद्येचे महत्त्व सांगितलेले आहे. तर या 16व्या श्लोकात गुणांच्या श्रेष्ठत्वाचे वर्णन त्यांनी केलेले आहे. कारण विधातासुद्धा सद्गुणांना नष्ट करू शकत नाही. आता श्लोक क्रमांक 17. केयूराणि न भूषयन्ति पुरुषं हारा न चन्द्रोज्ज्वला न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालङ्कृता मूर्धजाः वाण्येका समलङ्करोति पुरुषं या संस्कृता धार्यते क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणं. भर्तृहरी सांगतात, हाती कंकण, चंद्रासमान मोत्याची माळ किंवा हार, स्नान, उटणे, लेपन, सुगंधित फुले, चांगला भांग पाडणे इत्यादीमुळे पुरुष शोभिवंत होत नाही. किंवा कितीही अलंकार पुरुषाने परिधान केले तरीही पुरुष शोभिवंत होत नाही. त्याची वाणी हाच त्याचा खरा अलंकार आहे. बाकी सर्व अलंकार नष्ट होणारे आहेत, परंतु वाणीरूपी अलंकार कधीही नष्ट होत नाही. श्लोक क्रमांक 18. विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्नगुप्तं धनं विद्या भोगकरी यशस्सुखकरी विद्या गुरूणां गुरुः विद्या बन्धुजनो विदेशगमने विद्या परा देवता विद्या राजसु पूज्यते न तु धनं विद्याविहीनः पशुः. विद्या हेच मनुष्याचे श्रेष्ठ रूप व गुप्त धन आहे. विद्या हीच सुखाची, यशाची, भोगाची दात्री आहे. विद्या हीच परमदेवता आहे. प्रस्तुत श्लोकात भर्तृहरी यांनी विद्येचे महत्त्व सांगितले आहे. त्यांच्या मते विद्या ही सर्वश्रेष्ठ असून विद्याविहीन माणूस पशुसम आहे असं त्यांचं म्हणणं आहे. विद्या हीच पुरुषांचे सौंदर्य आहे, गुप्त धन आहे. विद्येमुळे मनुष्यास यश, कीर्ती मिळते. विद्या ही गुरूंची गुरु आहे. विदेशात विद्या ही बंधू समान आहे. विद्या हीच देवता समजली जाते. राजे रजवाडे, धनवान लोकही विद्वज्जनाची पूजा करतात, न की धनाची. विद्याविहीन मनुष्य हा पशुवत आहे असे भर्तृहरी या श्लोकात आपणास सांगतात. पुढचा क्रमांक 19. जाड्यं धियो हरति सिञ्चति वाचि सत्यं मानोन्नतिं दिशति पापमपाकरोति चेतप्रसादयति दिक्षु तनोति कीर्तिं सत्संगती कथय किं न करोति पुंसां. बुद्धी ही मनुष्याचे जडत्व हरण करणारी आहे. बुद्धीतील सत्यतेमुळे वाणीला प्रतिष्ठा प्राप्त होते. बुद्धी मान वाढवते, पापाचे निराकरण करते,
मनाला प्रसन्न करते आणि दशदिशामध्ये यश मिळवून देते. सज्जनांची संगत मनुष्याचे भले करते. या श्लोकात बुद्धीचे महत्त्व भर्तृहरींनी वर्णन केले आहे. तीक्ष्ण आणि निर्मळ बुद्धी मनुष्याचा उद्धार करते. बुद्धिमान व्यक्तीचा सर्वत्र सन्मान होतो. बुद्धिहीन माणसाला हा सन्मान मिळू शकत नाही. बुद्धी ही व्यक्तीचे नित्य नेहमी भले करते. आदी महत्त्व भर्तृहरी यांनी या श्लोकात आपणास विशद केले आहे. पुढचा श्लोक 20. शास्त्रोपस्कृत शब्द सुंदर गिर शिष्यप्रदेयागमा विख्याता कवयो वसन्ति विषये यस्य प्रभोर्निर्धना तज्जाड्यं वसुधाधिपस्य कवयः स्त्वर्थः विनापीश्वराः कुत्स्यास्युक्कुपरीक्षका हि मणयो यैर्घतस्पतिताः. सर्व शास्त्रांचे अभ्यासू अलंकारिक भाषेत सुंदर सुमधुर वाणीने उच्चार करणाऱ्या आणि शिष्याला योग्य उपदेश देणाऱ्या व्यक्ती ज्या राज्यात निर्धन होऊन राहतात ते त्या राजाला लांछनास्पद समजावे. कारण विद्वान जरी निर्धन असले तरी ते सर्वत्र पूजले जातात. विस्ताराने सांगताना भर्तृहरी यांनी या श्लोकात सांगितले आहे की ज्या राजाच्या राज्यात शास्त्री, पंडित, विद्वान, कवी आणि लेखक हे कष्टाचे जीवन जगत असतात त्या राज्याला या अमूल्य रत्नाची जाण नाही असेच समजावे लागेल. आणि माहिती असूनसुद्धा तो राजा जाणून बुजून अशा व्यक्तींकडे दुर्लक्ष करीत असेल तर तो राजा निंदेस पात्र ठरतो असे या श्लोकात भर्तृहरी आपल्याला समजावून सांगतात. पुढील श्लोक आहे 21 नंबर. दाक्षिण्यं स्वजने दया परिजने शाठ्यं सदा दूर्जने प्रीतिः साधुजने नयो नृपजने विद्वज्जने चार्जवं शौर्यं शत्रुजने क्षमा गुरुजने कान्ताजने धृष्टता ये चैवं पुरुषा कला सुकुशलास्तेष्वेव लोकस्थितिः. हां, स्वजनांबाबत उदासीनता, आश्रितांवर दया, दुष्टांच्या बाबत दुष्टता, सज्जनांबरोबर मैत्रीभाव, आदरभाव, साधुजनांबद्दल प्रेमभावाची वागणूक, राजाबरोबर नीतीपूर्ण व्यवहार, शत्रूबरोबर शूरता, गुरुजनांचा आदर व सहिष्णुतेचे व्यवहार, स्त्रियांबरोबर धूर्ततेने व्यवहार करणे आदी गुणांनी युक्त व्यक्ती संसाराची आधारस्तंभ होऊ शकते. म्हणजेच त्या व्यक्तीमध्ये वरील गुणाचा अंतर्भाव असेल अशी व्यक्तीच आपला संसार सुस्थितीत ठेवून स्वतः संसाररूपी जहाजाची आधारस्तंभ होऊ शकते. भर्तृहरी सांगतात, विभिन्न व्यक्तीशी व्यवहार करताना तारतम्य बाळगून व्यवहार केल्यास संसार तगू शकतो. स्त्रियांबरोबर धूर्ततेने व्यवहार करावा हे त्यांचे मत त्या काळाला अनुसरून व एका स्त्रीने विश्वासघात केल्याने त्यांना दुःख सहन करावे लागले त्यामुळे मांडले आहे. सध्याच्या काळात हे मत तंतोतंत लागू पडेलच असे नाही, परंतु आजच्या काळात स्त्रीचा स्वभाव, तिचे चरित्र, चालचलन, ज्ञान, व्यवहार चातुर्य आदी गुणांची पारख करणे मात्र आवश्यक आहे. पुढील श्लोक क्रमांक 22. क्षान्तिश्चेत् कवचेन किं किमरिभिः क्रोधोऽस्ति चेददेहिनां ज्ञातिश्चेदनलेन किं यदि सुहृद् दिव्यौषधं किं फलं किं सर्पैर्यदि दुर्जना किमुदनैर्विद्या नवद्या यदि विरीडा चेत् किमु भूषणैः सुकविता
यद्यस्ति राज्येन किम्. भर्तृहरी या श्लोकात सविस्तर सांगतायत आपणाला, ज्या माणसाजवळ क्षमा असेल तर कोणत्याही कवचाची आवश्यकता नाही. जर क्रोध राग असेल तर शत्रूची काय आवश्यकता आहे. जर मंत्र असतील तर औषधाची काय आवश्यकता आहे. जर दुर्जनांची संगत असेल तर सर्पाची काय आवश्यकता आहे. जर विद्या असेल तर धनाची काय आवश्यकता आहे. आणि जर लाज असेल तर दागिन्याची काय आवश्यकता आहे. या श्लोकामध्ये भर्तृहरी यांनी खूपच गूढ गोष्ट सांगितली आहे. ते म्हणतात, ज्याच्या हृदयात क्षमेची भावना असेल तर त्या व्यक्तीस कुठल्याही कवचाची जरुरी नाही. अशी व्यक्ती अजातशत्रू असेल. त्याला कधीही त्याच्या क्षमेच्या गुणामुळे कोणीही शत्रू असणार नाही. तसेच ज्याच्या हृदयात सदैव क्रोध, रागीटपणा, ओतप्रोत भरलेला आहे, त्याने इतरांशी शत्रुत्व पाळण्याची आवश्यकताच नाही. कारण क्रोधाशिवाय किंवा क्रोधापेक्षा मोठा शत्रू कोणताही असू शकत नाही. क्रोधरूपी शत्रूच त्याचा संपूर्ण नायनाट करण्यास समर्थ आहे. त्याला दुसऱ्या शत्रूची आवश्यकताच नाही. ज्याला मंत्राचे ज्ञान आहे, मंत्र म्हणजे सम्यक ज्ञान बरं का, त्याला औषधाची आवश्यकता नाही. ज्ञानी व्यक्ती ही सदैव स्वास्थ्य सांभाळून असते. तेथे आजारपणाचा विचारच येत नाही. आजारपण येत नाही, मग त्याला औषधाची काय गरज. त्याला ती औषधाची जरुरी पडणारच नाही. त्याचप्रमाणे भर्तृहरी सांगतात, जर एखाद्या व्यक्तीस दुर्जनांची संगत असेल तर त्याला विषारी सर्पाची जरुरी नाही. कारण दुर्गुणरूपी विषच त्याच्या अंगात भिनलेले असते. त्याला सर्पाची आवश्यकता भासतच नाही. पुढे ते सांगतात, ज्याच्याजवळ विद्या आहे त्याला धनाचे काय प्रयोजन. विद्या हेच सर्वश्रेष्ठ धन मानले आहे. अशी व्यक्ती आपल्या विद्येच्या बळावर सर्व सांसारिक आवश्यकतेची परिपूर्ती करू शकेन. तसेच एक वेळ पैसा अडका संपून जाईल, पण विद्यारूपी धन कधीही संपणार नाही. तर ते इतरांना दिल्याने त्याची वृद्धी मात्र होईल. लज्जेला दागिन्यापेक्षा श्रेष्ठत्व त्यांनी दिले आहे. ज्याच्याजवळ लज्जा आहे त्याला इतर आभूषणाची आवश्यकताच नाही. लज्जा असणे हाच तर खरा दागिना आहे. यावरून भर्तृहरी म्हणतात, व्यक्तीने विवेकाने त्याला कोणते गुण आत्मसात करावयास पाहिजेत आणि कोणत्या गुणांचा अवगुणांचा त्याग करायला पाहिजे ह्याचा त्या व्यक्तीने निर्णय घ्यावा, असे सविस्तर भर्तृहरीने या श्लोकात आपणाला सांगितले आहे. पुढील श्लोक क्रमांक 23. सुनुस्सचरितात् सती प्रियतमा स्वामी प्रसादोन्मुखा स्निग्धं मित्रमवञ्चकः परिजनो निक्लेशलेशं मनः आकारो रुचिरस्थिरश्च विभवो विद्यावदातं मुखं तुष्टेविष्टपकष्टहारिणि हरौ संप्राप्यते देहिना. सर्व कष्टांचे परिमार्जन करणारा भगवान अर्थात श्री विष्णू प्रसन्न झाले तर चारित्र्यवान पुत्र, पतिव्रता स्त्री, प्रसन्न स्वामी, सहृदय मित्र आणि आपणावर प्रेम करणारे परिजन आप्तेष्ट निश्चित मन, धन, विद्या यांची प्राप्ती होते. व्यक्तीला संसारातील प्रत्येक सुख, चांगली संतान मुले बाळे, पतिव्रता पत्नी, चांगला मित्र, प्रसन्न मन हे ईश्वराचे कृपेने प्राप्त होते. म्हणून व्यक्तीने सतत दयाळू ईश्वराचे भजन आणि स्मरण करावे. आपले वर्तन असे असावे की त्यामुळे ईश्वर आपणास प्रसन्न होऊन त्याने आपल्या संसारात सुखशांतीची बरसात करावी. तात्पर्य काय? ईश्वर सेवा
मनापासून केल्यास आपणाला निश्चित सुख शांती मिळेल. पुढचा श्लोक क्रमांक 24. प्रारभ्यतेन खलु विघ्नभयेन नीचैः प्रारभ्य विघ्नविहिता विरमन्ति मध्याः विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः प्रारब्धमुत्तमजनान् परित्यजन्ति. आपल्या कार्यात विघ्नेच येतील म्हणून अधम स्तरातील लोक कुठलेही कार्य सुरू करू शकत नाहीत. मध्यम प्रतीचे लोक कार्यारंभ करतात, परंतु थोडे जरी त्यात विघ्न आले तर ते कार्य करणे सोडून देतात. उत्तम श्रेणीतील लोक आपल्या कार्यात वारंवार विघ्ने आली तरी ते कार्य करणे सोडत नाहीत. ते कार्य अर्धवट न सोडता ते पूर्णच करतात. अशा प्रकारे भर्तृहरींनी माणसांची ती 3 श्रेण्यांमध्ये विभागणी केली आहे, ती खालीलप्रमाणे. 1. प्रथम श्रेणी. या व्यक्तीमध्ये साहस कमी असते. ते जे काम करतात त्यात विघ्ने आली की ते काम अर्धवट सोडतात आणि कमी श्रमात जास्तीत जास्त लाभ मिळविण्याची लालसा धरतात. त्याला ते अधम श्रेणी असे नाव देतात. दुसरी श्रेणी मध्यम श्रेणी. या श्रेणीमधील व्यक्ती अल्प आत्मविश्वासाच्या असतात. त्यांच्यात साहसी वृत्ती असते, पण जरा विघ्न आले की विचलित होतात आणि आत्मविश्वास गमावून मैदान सोडतात. तिसरी श्रेणी उत्तम श्रेणी. यातील लोक पूर्ण आत्मविश्वासाने कुठलेही काम करीत असतात. मग त्या कार्यात कितीही विघ्ने, कितीही संकटे आले तरी त्यावर मात करून आपले इच्छित कार्य पूर्णत्वास नेतात. अशाच व्यक्तींना यश मिळते व त्याच व्यक्ती जीवनात सफल होतात. असे विस्तृतपणे या श्लोकात भर्तृहरीने आपल्याला सांगितले आहे. पुढचा श्लोक क्रमांक 25. जयन्ति ते सुकृतिनो रससिद्धा कवीश्वराः नास्ति येषां यशकाये जरामरणजं भयम्. सर्व रसांचे वर्णन आपल्या कवितेतून करणारा कवी हा सर्वश्रेष्ठ महाकवी समजला जातो. त्याला वृद्धत्वाचे जराही भय वाटत नाही. अशा व्यक्तींची कीर्ती सर्वदूर आपोआप पसरते. ती कीर्ती कधीही नाश पावणारी असते. त्यामुळे वृद्धत्वाचे, मरणाचे त्याच्या वाङ्मयाला कधीही भय नसते. उदाहरणार्थ कवी कुलगुरू कालिदासाप्रमाणे कविवर्य केशवसूत कुसुमाग्रज बालकवी यासारखेही कवी अजरामर झाले आहेत. पुढील श्लोक क्रमांक 26. कुसुमस्तबकस्येवद्वै वृत्तिर्मनस्विनः मूर्ध्नि वा सर्वलोकस्य शीर्यतेव न एव वा. या श्लोकात भर्तृहरी आपल्याला सांगतायत, साधूजनांना फुलांच्या गुच्छांची त्यांनी संज्ञा दिली आहे. ते म्हणतात, साधूजनांचे जीवन हे फुलांप्रमाणे असते. त्यांचा सुवास सर्वत्र सदैव दरवळत असतो. त्याचप्रमाणे सुंदर फुलांचे झेले रमणीच्या केशकल्पांची शोभा वाढवतात, अन्यथा वनामध्ये कोमेजून जातात. साधूजन म्हणजे सज्जन पुरुष समाजात सर्वोच्च स्थान ग्रहण करतात किंवा वनात राहून विरक्त जीवन व्यतीत करतात. पुढील श्लोक क्रमांक 27. प्राणाघाता निवृत्तिः परधनहरणे संयमः काले शक्त्या प्रदानं युवतिजनकथा मूकभावः परेषां तृष्णास्त्रोतो विभंगो गुरुषुच विनयः सर्वभूतानुकंपा सामान्यः सर्वशास्त्रेष्वनुपहतविधि
श्रेयसामेशपंथाः. भर्तृहरी या श्लोकातून आपल्याला सांगतायत, हिंसेपासून दूर राहणे, दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा न करणे, सत्य बोलणे, सत्पात्री दानधर्म करणे, परस्त्रीपासून दूर राहणे, लोभापासून दूर राहणे, गुरुजनांप्रती आदर राखणे, सर्व प्राणीमात्रांवर दया करणे हे माणसाच्या कल्याणाचे मार्ग आहेत. त्यामुळे त्याचे कल्याण होते. माणसाच्या कल्याणाचा दुसराही कोणताही मार्ग शास्त्रात सांगितलेला नाही असे भर्तृहरी ठामपणे आपल्याला सांगतायत. पुढचा श्लोक क्रमांक 28. शुक्षामोऽपि जरा कृशोऽपि शिथिल प्राणोऽपि कष्टान्दशाम् आपन्नोऽपि विपन्नदिधीरिति प्राणेषु नश्यस्त्वपि मत्तेभेन्द्रविभिन्नकुम्भपिशित ग्रासैकबद्धस्पृहा किं जीर्णतृणमत्तिमानमहता मग अग्रेसर केसरी. अत्यंत भूक लागल्याने कृश असलेला, वृद्धपणामुळे अत्यंत दुर्बल झालेला, की ज्याचे सर्वांग शिथिल झाले आहे असा, अत्यंत हलाखीत मरणासन्न अवस्थेत असलेला, निस्तेज झालेला सिंह, गंडस्थळ फोडलेल्या मदोन्मत्त हत्तीचेच मांस खाण्याची इच्छा धरतो. तो कधीही वाळलेले गवत खात नाही. थोडक्यात सिंहासारखा प्राणीसुद्धा ज्याला सन्मान असतो तो कुठेही तडजोड करीत नाही. स्वतःच्या आत्मसन्मानाला गालबोट लागेल असे तो काहीही करत नाही. तो भले भुकेने व्याकुळ झाला असेल, वृद्धत्वामुळे त्याचे अंग शिथिल झाले असले तरी गवत न खाता हत्तीचे मांस खाण्याचीच तो इच्छा धरतो व आपला आत्मसन्मान टिकवतो. या श्लोकामध्ये आत्मसन्मान भर्तृहरींनी आपल्याला समजावून सांगितलेला आहे. पुढचा श्लोक आहे क्रमांक 29. असंतो नाभ्यर्था सुहृदपि न याच्च कृशधनः प्रियान्याया वृत्तिर्मलिनसुभङ्गेऽप्यसुकरं विपुद्युच्चैश्रेस्थेयं पदमनुविधेयं च महतां सतां केनोद्दिष्टं विषममसि धाराव्रतमिदम्. हां, या श्लोकामध्ये काय सांगितलं आहे आपल्याला? सज्जन लोकांसाठी कठोर अशा असिधारा व्रताचा उपयोग कोणी केला, की ज्या व्रतात दुर्जनांना प्रार्थना केली जात नाही, धनिक मित्रांकडे धनाची याचना केली जात नाही, न्याय संस्काराचेच आचरण केले जाते, मृत्यूच्या वेळी देखील उच्च विचारांचे रक्षण केले जाते आणि महापुरुषांच्या मार्गाचेच अनुकरण केले जाते. म्हणजेच जे असिधारा व्रत अंगीकारतात ते कधीही हीन निकृष्ट कृत्य करत नाहीत. ते दुर्जनांची प्रार्थना तर करीतच नाहीत, धनिकांकडून धनाचीही अपेक्षा ठेवत नाहीत, मृत्यूला समोर पाहूनही व्रताचे पालन करणे सोडत नाहीत, तर महापुरुषांच्या मार्गाचे आणि ध्येयांचे पालन करतात. तेच श्रेष्ठ समजले जातात. पुढील श्लोक 30. यच्चेतनोऽपि पादैस्पृष्टः प्रज्वलति सवितुरिन्कान्तः तत्तेजस्वी पुरुषः परकृतनिकृतिं कथं सहते. सूर्यकांतमण्यावर जेव्हा सूर्यांची अतितप्त किरणे पडतात तेव्हा तो जळून भस्मसात होतो. त्याचप्रमाणे तेजस्वी पुरुषाचे आहे. तेजस्वी पुरुषही कोणाकडून झालेला अपमान सहन करीत नाही. मग तो अपमान करणारा सहोदर वा आपला आप्तेष्ट असेल तरी चालेल असे आपल्याला भर्तृहरी या श्लोकातून सांगतायत. आम्ही आज इथे थांबतो.
पुढच्या वेळीस पुन्हा नमस्ते. क्रमांक 31 पासून सुरुवात करू.